आजऱ्यात दहीहंडीचा थरार, स्वराज्य तालीम मंडळाची दहीहंडी संघर्ष ग्रुपनं फोडली। सालाबाद प्रमाणे गोकुळाष्टमी सण आजऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला, तर दहीहंडीचा थरार जनतेने अनुभवला। यावर्षीही स्वराज्य तालीम मंडळानं आयोजित केलेली दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप पथकानं फोडली, तर होनेवाडी तालुका आजरा या संघानं मर्यादित दहीहंडीचे उत्तेजनार्थ बक्षीस घेतला। जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवसापासून देशभरात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। यात प्रामुख्याने महाराष्ट्रात दहीहंडीचा खेळ असतो। गोविंदा पथक 4 ते 5 महिने सराव करतात। या दहीहंडीच्या स्पर्धेत उतरतात। दहीहंडी फोडणं ही सुद्धा एक कला आहे। यासाठी याला महाराष्ट्र शासनाने खेळाचा दर्जा दिलाय। दरवर्षी आजऱ्यामध्ये दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदा स्वराज्य तालीम मंडळानं दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। मर्दानी खेळ, नेत्रदीपक, लेझर शो, हलगी वादन इत्यादी मुख्य आकर्षण होतं। फटाक्यांची आतषबाजी आणि डॉल्बीचा दणदणाट यामुळे आनंदाला उधाण आला। रोमहर्षक आणि चित्तथरारक असा हा दहीहंडीचा सोहळा होता। कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे तरुणाई अगदी बेधुंद थिरकली। थरार आणि रोमांच उत्कंठा वाढवणारा खेळ झाला। शेवटी 5,555 रुपये बक्षिसांची मर्यादित दहीहंडीचा उत्तेजनार्थ बक्षीस होनेवाडी आजरा संघानं, तर 55,555 रुपये बक्षिसाची मानाची हंडी संघर्ष ग्रुप गडहिंग्लज यांनी फोडली। पोलीस निरीक्षक नागेश यमगर व बाळ केसरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। तर प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील उपस्थित होते। यावेळी धैर्यशील देसाई, रील स्टार फेम खटावकर काका, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज करलकर, जनार्दन टोपले, अभिजित रांगणेकर, डॉक्टर दीपक सातोसकर, विजय पाटील, दशरथ अमृते, गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर, CR देसाई आदी उपस्थित होते। अन्वेषण न्यूजसाठी आजरातून हसन तकेलदार।